अंकिता तिच्या नवऱ्याच्या काही खास गोष्टी सांगते. चला तर बघूयात ती काय सांगते. तर इकडे हे तिघेजण बसलेले असतात आणि अंकिता विचारते की मूवी प्रमोशनसाठी सगळ्यांना आत आणतात का? किती भारी वाटतं ना बाहेरची लोक आत आल्यानंतर. तर डीपी सांगतो हो सगळे येतात. त्यावर अंकिता सांगते मग बरं आहे. तर डीपी सांगतो मग मी लगेच ओळखणार. असं दोनदा म्हणल्यावर अंकिता म्हणते पण आणलं तर ना, सगळ्यांना थोडीच आणणार आहे. त्यावर डीपी म्हणतो मग मी ओळखणार. ती सांगते ओळखायचं काय आहे, मीच तिथे रडायला सुरुवात करेन. त्यावर पॅडीमध्येच विचारतो किती वर्ष झाली तुम्हाला म्हणजे तुमचं लग्न ठरून. ती सांगते की 2.5 वर्ष तर आम्ही ओळखत होतो, पण आत्ता जानेवारी फेब्रुवारीमध्ये आम्ही निर्णय घेतला की हां ठीक आहे चला लग्न करू. माझं काही असं ठरलं नव्हतं की लग्न करायचं, पण त्याच्या काही अशा गोष्टी आहेत ज्या मला जास्त आवडल्या. कारण त्याचं नेहमी असतं की तू कर आणि तुझ्यासाठी कर, आपल्यासाठी कर असं तो कधीच बोलत नाही. आणि मला ते जास्त भारी वाटलं, कारण अशा निस्वार्थीपणे सांगणं यासाठी सुद्धा खूप धाडस लागतं. आणि या घरात येण्याचा सुद्धा निर्णय हा त्याचाच होता. तो म्हणत होता बाहेर आल्यावर मी असं बोलले म्हणून हे झालं. या गोष्टी घेऊन जर बसणार असेल तर तू बिग बॉसच्या घरात जाऊ नकोस, कारण तू तुझ्या स्टेटमेंटवरती ठाम राहा. ज्यावेळेस मी एखाद्या टर्निंग पॉईंटवर असायचे की मला सुचायचं नाही, त्यावेळेस तो मला ज्या पद्धतीने समजावायचा की हे तुझ्यासाठी कर, याने तुला कसा उपयोग होईल. आणि आम्ही जास्त भेटत पण नव्हतो. त्याने इंटेन्शनली मला कधी प्रपोज करतोय असं दाखवलं पण नाही, कारण तो गीतकार असल्यामुळे त्याच्या शब्दातून त्या भावना यायच्या, पण मी असं पकडू शकत नव्हते की तो हेच बोलतोय. आम्ही कधी जास्त भेटत पण नव्हतो. कधीतरी एखाद्या अवॉर्ड फंक्शनमध्ये मी शो होस्ट करायचे, तो असायचा. मेन गोष्ट म्हणजे त्याचं निखिल सारखं आहे, म्हणजे कमी शब्दात तो परफेक्ट बोलतो. तर या ज्या काही गोष्टी आहेत त्या इकडे अंकिता, पॅडी आणि धनंजय बरोबर ती शेअर करताना दिसते. आणि हे सांगताना तिच्या मनात खूप आपुलकीही दिसून येते. तर तुम्हाला अंकिता आणि तिचा नवरा या दोघांची जोडी कशी वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच बिग बॉसच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.